आज नाथ कथेचा आपला 6वा दिवस. श्रीक्षेत्र वेरूळ नाथ आश्रम वेरूळ अक्काताई महाराज यांच्या कुशल नेतृत्वाने हा सुंदर असणारा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. गाथा पारायण यज्ञ आहे आणि नवनाथ कथा त्रिवेणी कार्यक्रम या ठिकाणी अक्काताईंनी आयोजित केला आणि आज या ठिकाणी नवनाथ कथेचा 6वा दिवस आहे. बरोबर आपल्याला निवेदित वेळेपर्यंत कथा भाग बघायचा आहे. अक्काताईने आदेश दिला की 9 वाजेपर्यंतच करा बाबा. मी म्हणालो होतो 9:30. त्या म्हणाल्या लांब लांबची भक्त आहे माझे, त्यांना जायला त्रास होतो. मी म्हटलं मग त्यांचा त्रास असेल तर 9लाच करू. जगाच्या कल्याणाची कामना घेऊन जीवन जगणारे संत असतात, अशा आमच्या साध्वी अक्काताई महाराज. आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याची चिंता करावी, काळजी घ्यावी, याला संत म्हणतात. पूजनीय महाराजांना मनापासून धन्यवाद. महाराज तुम्हालाही धन्यवाद. सगळे हरिभक्ती पारायण महाराजांना नमस्कार. वारकरी महाराज सर्वांना आदेश. माता भगिनी तुम्हालाही नमस्कार. आदेश. कालपर्यंत आपण कथा भाग बघितलेला आहे. माय बाप्पांनो, जालिंदरनाथ घोड्याच्या लिदीमध्ये एका गुहेमध्ये पुरलेला असताना कानिपनाथाने वरती काढलं. गोपीचंद राजा अमर झाला. मैनावतीला आशीर्वाद दिले आणि तारक मंत्राचा उपदेश गोपीचंदाला केला. कालपर्यंत इथपर्यंत बघितला. जालिंदरनाथ महाराजांकडे गोपीचंद राजांनी वैराग्य धारण करून दीक्षा घेतली. तारक मंत्राचा उपदेश घेतला. नाथ पंथाची संज्ञा घेऊन शैली शुंगी धारण करून आपल्या मुलाला गादीवरती बसवलं, मुलुकचंदाला. आणि आता गोपीचंद गुरुदेवाला सांगतात की मला आज्ञा द्या जगाच्या कल्याणाकरता तीर्थयात्रा करण्यासाठी. प्रेम से बोलो आदेश. जालिंदरनाथ महाराजांचे आदेश आज्ञा घेऊन ज्या वेळेला गोपीचंद राजा यात्रा करत 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 महाराज कौल पट्टणामध्ये गेला. त्या कौल पट्टणामध्ये गेल्यानंतर त्याची बहीण तिथे होती. तिचं नाव चंपा होती. तिचा राजा, तिचा सासरा त्या ठिकाणचा राजा आहे. पण गोपीचंदाचेही वैराग्य धारण केलेले व्रत किंवा वैराग्य धारण केलेलं कार्य त्या राज्यातल्या कोणत्याही लोकाला आवडलं नाही. प्रेम से बोलो आदेश. कारण काही गोष्टी काहींना आवडतात, काहींना आवडत नाही. सर्वांना सगळ्या गोष्टी आवडतील असं नाही. प्रत्येकाचे मत भिन्न भिन्न आहे, वेगळे वेगळे आहे. पिंड पिंड मतीर भिन्न. हा वैराग्य धारण करून जीवन जगणारा गोपीचंद राजा हे त्या ठिकाणच्या कोणत्याही लोकांना नाही आवडलं. आणि आज मात्र गोपीचंद राजा संन्याशी होऊन त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या गावात गेल्यानंतर राजाला कळालं बहिणीचा सासरा राजा आहे तिथला. जाता जाता आपल्या बहिणीला भेटून जाऊ. हिमालयात निघालेला राजा बद्रिका आश्रमासाठी. आपल्या बहिणीला भेटण्याची इच्छांत करण्यात होती, पण राजाने विचार केला आपला सोयरा, आपला जर पाहुणाच जर या ठिकाणी भिकारी संत होऊन चालला असेल तर लोक निंदा करतील. आणि मग निंदा होण्यापेक्षा असा पाहुण्याचा संबंध तरी ठेवायचा कशाला. मग याला गोड बोलून असणारं अश्वशाळेमध्ये न्यावं आणि त्या ठिकाणी जेव घालून असंच वाटे लावावा. या हेतूने राजानी तिलकचंदानी त्या ठिकाणी एक घटना केली की सेविकांना पाठवलं, सांगितलं जा गोपीचंदांना अश्वशाळेत घेऊन या. प्रेम से बोलो आदेश. माय बाप. आणि मग त्याला अश्वशाळेत नेण्यात आलं. त्याच ठिकाणी राजाने सांगितलं गेलं जेवायला द्या, सन्मान करा, इथून वाटी लावा. का? याचं कारण एकमेव असं आहे
की लोक अपमान करतील. एक राजाचा व्याही साधू झाला, सगळं व्हावं वाटतं बरं का, फक्त साधू होऊ नये आपला पाहुणा, ही भूमिका आहे. काय माणसं आहे, आपला पाहुणा साधू होऊ नये. बघा ना, तिलकचंदाची भावना, चोरी करणारा चोर झाला तर चालेल, डाकू झाला तर चालेल, पण बरं का सरपंच साहेब, साधू होणं नको, नाही आवडलं. परिणाम त्याच ठिकाणी त्याला अश्वशाळेमध्ये जीव घालायला पंचपक्वान्न बनवून दिले. आणि मग मात्र त्याच ठिकाणी अंतपुरात जाऊन चंपावतीला ही घटना सांगितली. तुझे बंधू महाराज झालेले आहेत, राजा गोपीचंद साधू झालेला आहे आणि तो अश्वशाळेमध्ये जेवण करतो, भोजन करतो, बघ ना जरा. खिडकीतून त्याला दाखायला लावलं. आणि आपला बंधू राजा आहे एका राज्याचा, पण आज साधू झाला, वैराग्य धारण केलं आणि अश्वशाळेमध्ये जेवतोय, तिला हे सहन झालं नाही. बाकीच्या राण्या तोंड सुख घेऊ लागल्या. मग लोक बोलायला लागले का काय बोलतील सांगूच नका. लोक निंदा करायला लागले, बोलायला लागले की नको त्या त्या गोष्टी बोलत राहतात. आणि मग तोंड सुख घेत असताना राणी त्या ठिकाणी नाराज झाली, चिंतातूर झाली. तिने विचार केला, माझा बंधू राजा झालेला आहे, माझा अपमान करताय, अवमान करताय. तिला ते सहन झालं नाही. ती घरामध्ये तडा 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 घरात गेली आणि एक असणारा जंजीर घेतला आणि आपल्या पोटामध्ये घुसला. त्याच ठिकाणी धाडकन जमिनीवर पडते, रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती पडलेली आहे. चंपावती रक्ताच्या थारोळ्यात पडली. याचं जीवन झालं. आणि मग याने सांगितलं, हे बघा, जेवण माझं झालेलं आहे, माझी बहीण कुठे आहे, तिला भेटायचंय, मला पुढे यात्रेला जायचंय, तिला बोलवा. बोलावण्याकरता दासी महालात गेल्या. महालात गेल्यानंतर दासीनं पाहिलं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली चंपावती त्या ठिकाणी लट 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 कापू लागल्या दासी. आणि मग ही घटना तिलकचंदाला कळाली, राजाला. आणि मग सगळीकडे एकच चर्चा झाली, बहीण मेली असेल, तिनं जंजीर खुपसून घेतला पोटामध्ये, कोणामुळे? या गोपीचंदामुळेच ना, याच्यामुळे त्याची बहीण मेली. सगळीकडे अपकीर्ती झाली महाराज. अर्थार्थी काही संबंध नव्हता, काही संबंध नाही, पण अपकीर्ती झाली आणि लोक निंदा करू लागले. आणि निंदा करत असताना माय बापांनो, त्याच ठिकाणी आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बहीण पाहिल्या पाहिल्या महाराज, वैराग्य धारण केलेला राजा गोपीचंद अंतकरण दुखवलं, अंतकरण द्रवलं. माझ्या बहिणीला भेटण्याची इच्छा होती, पण आता तीच रक्ताच्या थारोळ्यात जर पडलेली असेल तर भेटणार कोणाला? डोळ्यात पाणी आलं राजाच्या. मायबापांनो स्मशान वाट्यात गेला, चिंता करू लागला, माझ्या बहिणीला भेटण्याच्या उद्देशाने आलो, पण ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आता लोक जर असा मी निघून गेलो तर लोक म्हणतील याच्यामुळेच बहीण मेली, याच्यामुळे कलंक लागेल आमच्या साधू जीवनाला आणि नाथ परंपरेला. आता काही झालं तरी चालेल, पण हिला जिवंत केलंच पाहिजे, जिवंत केलं पाहिजे. ही दया त्याला आली. आणि मग मात्र स्मशान वाट्यामध्ये आल्यानंतर प्रेत राजा घेऊन आला. शहाणे माणसं गावातले सर्वजण प्रेत जाळण्याकरता स्मशानामध्ये आले. आणि मग गोपीचंदाने सांगितले, हे बघा, सगळं करा, सगळं करा, पण हिला जाळू नका, जाळू नका. मी माझे गुरु जालिंदरनाथांना घेऊन येतो, माझे गुरु जालिंदरनाथाला आणतो आणि नाथांना घेऊन हिला जिवंत करतो. पण लोक कोण ऐकणार आहे? मेल्यानंतर कोणी जिवंत होईल का? करू शकेल का? हे शक्य आहे का? लोक नको त्या शंका घेऊ लागल्या. आणि मग शंका घेत असताना आता मात्र कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं, कोणी त्याच्याकडे धुंकून पाहत नव्हतं. त्याला दोषाने देत होते, त्याची निंदाच करत होते. मायबाप शेवटी त्याच ठिकाणी स्मशानामध्ये जाळण्याकरता चितेवरती तिला ठेवण्यात आलं. गोपीचंदा राजाच्या डोळ्यातून गळगळ 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 धारा चालू आहे. राजा गोपीचंद रडू लागला. राजा नाही, साधू झालेला आहे, पण रडू लागला. काही झालं तरी चालेल, पण माझी बहीण जिवंत झाली पाहिजे, नाहीतर नाथ पंथाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. पण लोक ऐकायला तयार नाही, मानायला तयार नाही. राजा तिलकचंद मानायला तयार नाही, समाज मानायला तयार नाही, शहाणे माणसं मानायला तयार नाही. गोपीचंद राजा लट लट कापत होता. काही करा, काही करा, जाळू नका. माझे गुरुदेव जालिंदरनाथाला घेऊन येतो आणि मी हिला जिवंत करतो, जाळू नका. पण जालिंदरनाथाचे कोणी एक ऐकत नव्हतं. जालिंदरनाथ महाराजला घेऊन येतो, गोपीचंदाचं कोणी ऐकत नाहीये. आणि मी माझ्या गुरुला घेऊन येईल, पण गोपीचंदाचं ऐकत कोणी नाही. परिणाम असा झाला माय बाप,
चिता रचलेली होती, शरण रचलेलं होतं. शरणावरती तिला टाकलं आणि टाकल्यानंतर अग्नी प्रज्वलित करणार, तर हा गोपीचंद राजा साधूच्या वेशातला चितेवर जाऊन उभा राहिला. हे बघा, जाळायचंच असेल ना, तिला एकटीला नका जाळू, मलाही तिच्या समोर जिवंत जाळा. तुम्ही जर ऐकतच नसेल तर माझ्या बहिणीसह मलाही जाळा. आणि त्या चितेवरती गोपीचंद राजा जाऊन उभा राहिला. काही ठिकाणी शहाणे माणसं असतात. शहाणे माणसाने सांगितलं, अरे असं नका करू, याची तळमळ मी जाणली, तळमळ मी ऐकली, तळमळ मी बघितली आणि तळमळीची जाणीव मला झालेली आहे. शहाणे माणसं उठले, सांगितलं ठीक आहे, ठीक आहे, तुला 4 दिवसाचा अवधी देतो. तुझ्या गुरुला 4 दिवसाच्या आत जर आणलं तर आम्ही असणार हे प्रेत जाळत नाही, तसंच ठेवतो. पण 4 दिवसापेक्षा 5वं उगला मग आम्ही हिचा अंतविधी करणार. चालेल महाराज, चालेल दादा. शहाणे माणसाने 4 दिवसाचा अवधी दिला आणि चंपावतीचा एक हात कापला आणि त्याच्या हातात दिला. हात बहिणीचा घेऊन निघा आणि हातात घेऊन गोपीचंद राजा हात आता बहिणीचा घेऊन निघाला. हात 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 बहिणीचा घेऊन निघाला. अंतर कळाले हे जालिंदराला. अंतर कळाले हे जालिंदराला. हात बहिणीचा घेऊन निघाला. हात बहिणीचा घेऊन निघाला. अंतरी कळाले हे जालिंदराला. अंतरी कळाले हे जालिंदराला. दोघे आपण बहिणीचा घेऊन निघाला. माय बापांनो, बहिणीचा हात एक कापलेला आहे. हात घेऊन निघाला राजन. हात बहिणीचा घेऊन निघाला. अंतरी कळाले हे जालिंदराला. गुरुदेव अंतर्यामी होते. राजा दुखी आहे ही वार्ता गोपीचंद दुखी जालिंदराला न सांगता कळाली. आणि मग त्याच ठिकाणी निघालेला हात, कापून दिलेला हात घेतला, बहिणीचा हात घेऊन निघाला गुरुच्या शोधार्थ. आणि अंतर्यामी जालिंदरनाथाने हे सगळं जाणलं. अंतःकरणातून जर गुरुची स्मरण भक्ती केली, स्मरण केलं आणि भक्ती केली, गुरुदेव आपल्याला कोणत्याही रूपात भेटायला न सांगता येतात. ध्यानात ठेवा माय. आज जालिंदरनाथांना न सांगता ही गोष्ट कळाली आणि वायू एकाने गोपीचंदाच्या समोर जालिंदरनाथ महाराज प्रगट झाले. गोपीचंदा, जी गुरुदेव, तुझ्या बहिणीचा हात घेऊन आलास तू? हा महाराज. चंपावती मेली? हा महाराज. चल मी तुझ्या बरोबर येतो. व्यान अस्त्राच्या साह्याने एका प्रहारामध्ये गुरुला घेऊन गोपीचंद आला. ही वार्ता नगरातल्या लोकांना कळाली. सगळे लोक चकित झाले. 4 दिवसात येणारा हा आज एका प्रहाराच्या आत आला. धन्येश गोपीचंदा तुझी भक्ती. जालिंदरनाथ महाराजांनी त्याच ठिकाणी महाराज भस्म घेतला, हाताला लावला आणि सांगितलं जा हिला हाताला बसव. हाताला भस्म लावला आणि त्या ठिकाणी शरीरापर्यंत नेला महाराज.
जसे टाके टाकून ऑपरेशन करून सक्सेस करावा, तसं बिगर टाकेचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि तिला सांगितलं उठ चंपावती, जसं झोपीतून उठून यावा, चंपावती उठून आली सरणावरनं. क्षणात प्रगटली ही चंपावती, क्षणात प्रगटली ही चंपावती. हो क्षणात ही प्रगटली ही चंपावती, क्षणात प्रगटली ही चंपावती. ओ देखून विस्मित, देखून विस्मित झाले प्रजापती. क्षणात प्रगटली ही चंपावती, क्षणात प्रगटली ही चंपावती. ही चंपावती. अलक निरंजन आदेश माय बापांनो, क्षणात ती प्रगट झाली. संजीवनी मंत्रे लावणी विभूती, उठ उठ बाळे बोलताच जती. क्षणात प्रगटली चंपावती, देखुनी विस्मिता झाली प्रजास्ती. विस्मित झाली प्रजाती, सगळी प्रजा चकित झाली. जिवंत केलं चंपावतीला. त्या दिवशी चंपावती जिवंत झाल्यानंतर सर्वत्र गोपीचंदाचा वावा जय जयकार होऊ लागला. नाथपंथाची कीर्ती सर्वजण गाऊ लागले. त्याच दिवशी भोजन चंपावतीने केलं. जालिंदरनाथ गोपीचंदाला भोजन दिलं आणि आता गोपीचंद राजा त्या दिवशी थांबून दुसऱ्या दिवशी उठून हिमालयामध्ये यात्रेला निघून जातो, तपश्चर्या करतो आणि भगवत प्राप्ती घेऊन अगदी चिरंजीव गोपचंद राजा झाला. आता मात्र इकडं गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या शोधायला निघाले. प्रेम से बोलो आदेश. गोरक्षनाथ महाराज निघाले. श्री राज्याच्या सीमेवर आल्यानंतर गुरु गोरखनाथजी यांनी विचार केला, श्री राज्यामध्ये प्रवेश करावा तर तो कसा करावा. श्री राज्यात जायचं आहे, जर आपण आपल्याला न सांगता गुरुला गेलो आणण्याकरता, गुरु रागवले तर. श्री राज्यात आपले मच्छिंद्रनाथ गुरु महाराज आहे, पण त्यांना न सांगता जर आपण श्री राज्यात गेलो, परवानगी न घेता जर नाराज झाले तर, शाप दिला तर, भक्ती करत असताना काही चुकी झाली तर दंडही भोगावा लागतो आणि म्हणून दंड भोगावा लागतो. हा दंड जर मला मिळाला तर मी गुरुला त्रास दिला, हे पाप जर माझ्याकडनं झालं तर. मनामध्ये विचारांची वावळट सुटली. नको तो विचार मनामध्ये येऊ लागला. मग करायचं काय, जावं का नाही जावं. श्री राज्यात जर गेलो, मी माझ्या गुरुला घेऊन आलो आणि मग माझे गुरु जर श्री राज्यात जाऊन राहत असेल आणि मी जर त्यांना उपदेश केला, त्यांना लाजले तर हा दोष मला लागेल ना. बरं मी त्यांना उपदेश करावा, मी इतका सुज्ञ आहे का, इतका चांगला आहे का, माझा एवढा अधिकार आहे का, मी गुरुला उपदेश करावा एवढा मी ज्ञानी आहे का. जावं का नाही जावं. मनामध्ये विचारांची विविध प्रकारची वावळट उठली आणि तितक्यामध्ये एक घटना घडली. श्री राज्यात जात असताना एक कलिंगा वेश्या श्री राज्यात आपल्या महिलांना घेऊन नृत्य कला दाखवण्याकरता त्या ठिकाणी निघाली. परिणाम असा झाला, अनेकांच्या समवेत निघाल्यानंतर श्री राज्यात जात असताना कलिंगा तिने विचार केला की तिथे ती वेश्या होती, पण मनोरंजन करून, नाच नृत्य करून, गायन करून पैसे कमवण्याच्या हेतूने त्या राज्यात निघाली. गोरक्षनाथांनी त्या स्त्रियांचा जत्ता बघितला. ते म्हणाले, ह्या स्त्रिया इथे जर श्री राज्यात चालल्या असेल तर यांच्या समवेत आपण गेलो तर काय बिघडलं. त्या स्त्रिया सगळ्या एकत्र बसलेल्या होत्या. गुरु गोरखनाथ तिथे गेले आणि गोरक्षनाथ म्हणाले, आपलं नाव काय. मी कलिंगा आहे.
कुठं चालल्या? मी श्री राज्यात. कशा करता? या श्री राज्याची राणी मैनाकिनी फार चांगली आहे, आम्ही त्यांना कला कौशल्य दाखवलं की ते आम्हाला धनद्रव्य भरपूर देते, या अपेक्षाने आम्ही चाललो. प्रेम से बोलो आदेश. आणि म्हणून त्या हेतूने आम्ही चाललेलो आहोत, काही धनद्रव्य प्राप्त व्हावा, मिळावा, या हेतूने आम्ही चाललेलो आहोत. गोरक्षनाथ म्हणाले, मला आपल्या बरोबर येऊ द्याल का? कलिंगा म्हणाली, तुला येऊ द्यायला हरकत नाही, पण तुला काही कला येते का? तुझ्याकडे काही शक्ती सामर्थ्य आहे का? गोरक्षनाथ म्हटला, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, कलाही आहे. काय कला आहे? दाखव बरं एखादी कला. गोरक्षनाथ म्हटले, ठीक आहे. गोरक्षनाथाने हातातनं भस्म घेतला, जोडीतनं भस्म घेतला हातामध्ये आणि गंधर्व मंत्राचा जप केला, आकाशामध्ये फेकला, वृक्षावर फेकला. आणि त्या ठिकाणी अनेक वृक्ष वाद्य ऑटोमॅटिक वाजायला लागले, गायन सुरू झालं, वाद्य वाजू लागले, नृत्य कला, वृक्षच नाचू लागले. काय बाप्पा. आणि सगळे त्या ठिकाणी प्रसन्न झाले. गायन त्या कला मोहिले सकळा, दावे नृत्य ताळा वेगळाची, दावे नृत्य ताळा वेगळाची. गायन कला मोहिले सकाळा, दावे नृत्य चाळा वेगळाची, दावे नृत्य चाळा वेगळाची. ऐकूनी हर्षाली कलिंगा बोलली, ऐकून हर्षले कलिंगा बोलले, हसली कलिंगा बोलली, ऐकून हर्षले कलिंगा बोलले, ऐकूनी हर्षाली कलिंगा बोलली. उदास ती झाली तुझ्याचली, उदास ती झाली तुझ्याचली. ऐकून हर्षले कलिंगा बोलले, उदास झाले तुझ्या क्षणी, उदास झाले तुझ्या क्षणी. कलिंगेला आनंद झाला. गोरक्षनाथाचा अद्भुत चमत्कार बघितला वृक्षावरती. त्या ठिकाणी भस्म फेकल्या फेकल्या गायन कला, नृत्य कला, त्या ठिकाणी वृक्ष नाचू लागले, गायन वाजू लागलं, गावातले आपाप वाजू लागलं. आणि हे चमत्कार अद्भुत बघितल्या कलिंगा त्या ठिकाणी प्रसन्न झाली. अद्भुत लीला आहे, सकळ लोक प्रसन्न झाले. हे धन्य आहेत गोरक्ष, तू माणसं गायन करतील यात नवल नाही, वृक्ष सुद्धा गायन करू लागतात, वृक्ष सुद्धा नाचू लागतात आणि वृक्ष सुद्धा डोलू लागतात. ही किमया तुझ्याकडे आहे. सगळे आनंदित झाले, सगळे प्रसन्न झाले. पण ऐक रे, प्रसन्न असताना अचानक नाराज झाले. प्रसन्नताच्या वातावरणामध्ये अचानक नाराज का झाले याचं कारण आहे. ऐकूनी हर्षली कलिंगा बोलली, उदास झाली तुझ्या क्षणी. दुसऱ्या क्षणाला ती उदास झाली, नाराज झाली. का? एकच अडचण आहे. स्त्री राज्यामध्ये तू पुरुष आहे, कला घेऊन जरी गेला तर तिथे पुरुषाला मज्जाव आहे, पुरुष जाऊ शकत नाही. आणि तिथे पुरुष जर गेला तर जिवंत राहू शकत नाही. तर तुला येताच येणार नाही आणि आला तर तू जिवंत राहणार नाही. मग तुझी कला काय उपयोगाची? म्हणून पुन्हा ती नाराज झाली. बरं का महाराजजी, नाराज झाली. गोरक्षनाथ म्हटले, तू त्याची चिंता करू नकोस. मुख्य अडचण पुरुषा मरण, होता आगमन तया ठाया. खरा कलावंत रुद्र तू साक्षात, होईल रे घात येऊ नको. जर आला तर घात होईल, तू मरशील. बोले तिज प्रति मृत्यूची ना भीती, नको ठेवू चित्ती शंका काही. तू घाबरू नकोस, मला मृत्यूची भीती नाही, मरणाची भीती नाही, मला स्त्री राज्यात गेल्यानंतर मृत्यूची भीती नाही, चिंता तू करू नकोस. पूर्वळाहून मी येईल. पण मग ठीक आहे महाराज, तुम्ही येणार आहे ना, हरकत नाही, पण कसे येणार? मग त्यावेळेला गोरक्षनाथ म्हटले, मी स्त्रीच रूप धारण करील आणि माझं नाव पूर्वाडा असेल. बोलो प्रेम से बोलो आदेश. माझं नाव मी पूर्वाडा ठेवील, स्त्रीचं वेश धारण करेल आणि पूर्वाडा होऊन मी त्या ठिकाणी मृदुंग वादन करेल. ववोनी मृदुंग ववोनी पूर्वाडा मृदुंग वादन, ववोनी पूर्वाडा मृदुंगी वादन. साता मी करीन तुझ्या नृत्या, साता मी करीन तुझ्या नृत्या. त्या ठिकाणी पूर्वाडा होऊन मृदुंग वादन, सात मी करीन तुझ्या नृत्या. तुझे नृत्य करतेस ना, मी तुला मृदुंग वाजवण्याची कला दाखवेल. ठीक आहे, प्रवेश मिळाला. आणि मग मात्र जाता जाता महाराज त्याच ठिकाणी आता
वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्रोण मोहनास्त्रासह ते अस्त्र त्या ठिकाणी पेरले आणि आता पुढे जाता जाता एक दिवस मुक्काम घडला. श्रीराज्याच्या सीमेच्या आत गेले, मुक्काम आहे. अस्त्र सीमेवर पेरून ठेवले गोरक्षनाथ महाराजांनी आणि बजरंगबली मध्यरात्रीच्या वेळा भुबुक्कार करण्याकरता त्या सीमेवर आला. प्रेम से बोलो आदेश. भुबुक्कार करण्याकरता बजरंगबली हनुमंतराय त्या ठिकाणी आले आणि 4 प्रकारचे अस्त्र टाकले होते. वज्रास्त्र स्पर्शास्त्र मंत्र मोहनास्त्र हे सगळे त्या ठिकाणी पेरलेले आहेत. माय बापांनो, मारुतीरायावरती त्या ठिकाणी गेल्या वज्रास्त्राने धाडकन छातीवर मार लागला. पत्रकार साहेब, वज्रास्त्र छातीवर आदळलं आणि छातीवर आदळल्या मारुतीराय धाडकन खाली पडले. स्पर्शास्त्र होतं. स्पर्शास्त्राने हनुमंतराय जमिनीला चिटकून गेले. मोहनास्त्राने कशा करता मी आलो मती भ्रमित झाली आणि मोहीन गेले आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे 4 अस्त्र वापरले. बजरंगबलीला काहीच कळेना मी कशा करता आलो. आणि मग त्याच ठिकाणी त्यांनी विचार केला, आता मला या संकटातून कोण सोडू शकेल? माझ्या प्रभू शिवाय रामाचा धावा केला. श्रीरामाची याचना केली. भगवान श्रीराम त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रकट होणार त्याच ठिकाणी या 4 अस्त्राचा भेद करून विभक्तास्त्राने मारुतीरायाला मुक्त केला. आणि त्याच ठिकाणी हनुमंतरायांनी श्रीरामाला नमस्कार केला. सांगितले हे कोणी केला असो प्रभू? अरे इथे महान योगी गोरक्षनाथ आलेला आहे, स्त्री राज्यात चाललेला आहे, त्याने हे अस्त्र टाकलेले आहेत. ठीक आहे, मग त्याने जर हे अस्त्र टाकलेले महाराजजी, त्याला आपण जाऊ देणार नाही श्री राज्यामध्ये, काहीतरी केलं पाहिजे. भगवान श्रीरामाला म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर प्रयत्न कर. भगवान श्रीरामजी आणि हनुमंतराया ब्राह्मणाचे वेश धारण केलं आणि ब्राह्मणाचं वेश धारण करून त्याच ठिकाणी जिथे गोरक्षनाथ आहे त्या ठिकाणी भेटण्याकरता गेले. प्रेम से बोलो आदेश. आज या ठिकाणी संत श्रेष्ठ स्वामी टाका स्वामी महाराजांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. मेरे लिए बढ़िया माला लाई है महाराज. बघा ना, एवढी सुंदर माळा आणली. अशी साधू रोज यात जावा. महाराजजी का करता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. तुम्हाला ढवळी दिली, मला रुद्राक्षाची दिली. धन्यवाद. पहिली वा वा, धन्यवाद. स्वामीजी करता एकदा चांगल्या टाळ्या वाजवून सन्मान. वा वा. स्वामीजीने शब्द दिल्याप्रमाणे रोज स्वामीजी आता उद्याही येणार आहे, आजही आलंय. धन्यवाद. माय बापांनो, प्रेम से बोलो आदेश. तुमचा आवाज कमी झाला. आदेश. महिलांचा कमी झाला. आदेश. पुरुषाचा एकदा आदेश. तुमचा जास्त आहे, कळला आता. तुम्ही असे कंजूसवाणी करू नका. इकडचा आवाज जास्त आहे. एकदा प्रेमाने आदेश. आता तुमच्यापेक्षा जास्त आहे. बस कळला. धन्यवाद. त्याच ठिकाणी महाराज भगवान श्री रामचंद्रजी गोरक्षनाथ रामचंद्रजी आणि बजरंगबली हनुमानजी नीट लक्ष देऊन ऐका. विप्र रूप धारण केलं, अर्थात ब्रह्मणाचं रूप धारण केलं आणि गोरक्षनाथांच्या समोर जाऊन प्रकट झाले. सरपंच साहेब गोरक्षनाथांच्या समोर गेले. माय बापांनो, आणि गोरक्षनाथाला सांगितलं, धन्य गोरक्षा, तू गुरुभक्ती तुझी धन्य आहे. आम्ही काही याचना घेऊन आलेलो आहे तुझ्या पुढे, अपेक्षा घेऊन आलेलो आहे, पूर्ण करशील का? त्यावेळेला गोरखनाथ म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, जी इच्छा असेल मी प्रयत्न करील, पण तुम्ही आहात तरी कोण? त्यांनी सांगितलं, तू जर वचन देत असेल तर आमची मागणी आम्ही मागायला मोकळे मनाने मागू शकेल, पण आधी वचन दे, आम्ही जे मागणार आहोत ते तू आम्हाला देशील म्हणून. गोरक्षनाथ बुद्धिमान आहे.
ते म्हणाले स्त्री राज्यामध्ये पहिल्यांदा पुरुष येऊ शकत नाही, आला तर जिवंत राहू शकत नाही. तुम्ही आले पण जिवंत पण आहात, तुम्ही आहे तरी कोण मला सांगा, तुम्ही खऱ्या रूपात प्रकट व्हा. गोरक्षनाथाने हात जोडले, नमस्कार केला. दुसऱ्या क्षणी नमस्कार केला आणि लगेच भगवान श्रीराम प्रकट झाले आणि बजरंगबली हनुमान प्रकट झाले. ब्राह्मणाच्या रूपातून खऱ्या स्वरूपात प्रकट झाले आणि खऱ्या स्वरूपात प्रकट झाल्या झाल्या गोरक्षनाथाने नमस्कार केला. साष्टांग हे करी दंडवत, दंड प्रणाम केला, साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं प्रभू तुम्ही? म्हटलं हो. हनुमानजी तुम्ही? हो. काय सेवा करू सांगा. म्हटले तुम्ही जा श्री राज्यात, एक तर पहिल्यांदा जाऊच नका, जायचं असेल तर मच्छिंद्राला इथून श्री राज्यातून नेऊ नका. गोरक्षनाथ म्हणले प्रभू श्रीरामा तुम्ही अंतर्यामी आहात, हे शक्य नाही. आता पृथ्वी रसातळाला गेली तरी चालेल प्रभू, पण माझ्या गुरुला मी स्त्री राज्यातून नेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही वैरागी लोक, आम्ही बैरागी लोक, आम्ही संत लोक, आम्ही साधू लोक, हे सुख वैभव हे आमच्या जीवनाला लांछनास्पद आहे. आम्ही जेवढा त्याग करू आमची तेवढी शक्ती वाढेल, भक्ती वाढेल, कीर्ती वाढेल. या वैभवाने आमचं सर्व तप वैराग्य नष्ट होईल. आता पृथ्वीत रसातळाला जरी गेली तरी मी माझ्या गुरुला स्त्री राज्यात ठेवणार नाही. साक्षात देवा तुम्ही जरी सांगत असेल तरी पण मी आता ऐकणार नाही. माझ्या गुरुला या लोक वैभवामध्ये स्त्री राज्यात मी राहू देणार नाही. क्षमा करा प्रभू. हे वचन ऐकून, गुरुची निष्ठा भक्ती ऐकून श्रीराम नाराज नाही झाले, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलं धन्य गोरक्षा, तू धन्य, तुझी गुरु भक्ती धन्य. आशीर्वाद दिले भगवान श्रीरामाने गोरक्षनाथाला, जा तुझी इच्छा पूर्ण हो. आता इकडे टेन्शन मध्ये बाबा बजरंगबली आहेत. बजरंगबली म्हणाले रामा तुम्हाला त्याच्याकरताच आणला होतो वशीला लावायला. गोरक्षनाथाला आदेश द्या श्री राज्यातून मच्छिंद्रनाथाला नेऊ नका, पण आता त्यांनी विनंती केल्यावर तुम्ही त्याला आशीर्वाद दिला. भगवान श्रीराम हनुमंतरायाला म्हणतात हनुमान तू जेव्हा वचन दिलं मैनाकिनीला, आता तू वचनातून या ठिकाणी मुक्त झालेला आहे, मच्छिंद्रनाथाला आणलेला आहेत, आता तुझं कार्य संपलेलं आहे, तू चिंता करू नकोस. भगवान श्रीराम त्या ठिकाणी अदृश्य झाले आणि आता मात्र बजरंगबली हनुमंतराया श्री राज्यात जाऊन मैनाकिनी झोपलेली होती. रात्रीचा प्रसंग आहे. जागी केलं, हलवलं, जागी केलं. ओट मैनाकिनी, झोपलीच काय? झोपायचा योग नाही, झोपायचा काळ नाही. हा ओट. गोरक्षाच्या रूपाने श्री राज्याला एक ग्रहण लागू पाहत आहे. गोरक्ष मच्छिंद्रनाथा शिष्य तो इथे श्री राज्याच्या सीमेवर मध्ये प्रवेश करू आलेला आहे, करत आहे. आणि आता श्री राज्यात केव्हा कधी येईल सांगता येत नाही. आणि तो जर आला तर मच्छिंद्रनाथांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी माझे नाही ऐकले, श्रीरामाचे नाही ऐकले. तो हट्टी आहे आणि गुरुनिष्ठ भक्त आहे. आता मात्र तू सावध राहा, काही कर प्रयोग, पण मात्र इथून मच्छिंद्रनाथ गेला नाही पाहिजे बघ. ठीक आहे म्हणाले. बजरंगबली निघून जातात. दिवस उगला. कलिंग समवेत गुरु गोरखनाथजी श्री राज्यामध्ये प्रवेश करतात. मैनाकिनी राणी त्या ठिकाणची फार सात्विक होती, सज्जन होती, कलाकारांचा गुणांचा गौरव करत होती. कला, कौशल्य, वादन, नृत्य या ज्या काही कला आहे त्या राणीला फार आनंद देत होत्या आणि ती अनेकांना प्रसन्न होऊन धन द्रव्य देऊन समाधान करत होती. अनेकांना दक्षिणा, द्रव्ये, वस्त्रदान या सगळ्या गोष्टींनी देऊन प्रसन्न करत होती. आज मात्र कलिंग त्या ठिकाणी त्या हेतूने आलेले, तिलाही असणारा अवसर मिळाला आणि त्याच ठिकाणी मायबापांना आयोजन सभेचं करण्यात आलं. मच्छिंद्रनाथ महाराज मीननाथासह मैनावती, मैनाकिनी, मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ सर्वजण सिंहासनावर बसलेले आहेत. आणि आता त्या ठिकाणी कला, नृत्य, वादनाला सुरुवात होणार. पण एक घटना, ही मैनाकिनी आहे तरी कोण? ही जी मैनाकिनी आहे श्री राज्याची महाराणी, ही आहे कोण? एका मिनिटात सांगतो, नीट लक्ष द्या. प्रेम से बोलो आदेश. त्या स्त्री राज्यात राहणारी ती स्त्री मैनाकिनी
ही स्वर्गातली असणारी अप्सरा आहे. सेल दीपात राहायची. सेल दीपात राहत असताना एक दिवस स्नान केलं. केल्यानंतर त्याच ठिकाणी धवलावरीवरती उभी आहे. धवलारीतनं केस वाळवत असताना, केस घालत असताना, धवलारी म्हणजे आपल्या माडीची जी सज्जा असतो ना, माडीचा दुसऱ्या ताळातला, त्याला धवलारी म्हणतात. त्या ठिकाणी धवलारीत उभी आहे आणि मग केस घालत आहे, केश वाळवत आहे. केश वाळवत असताना व्यानात बसून उपरीचर वसू चाललेले होते. महाराजजी वाऱ्याचं झलक आली आणि वाऱ्याची झलक आल्यानंतर त्या ठिकाणी उपरीचर वसूचा कपडे उडाले, गुप्त अंग तिला दिसलं आणि मग मात्र ती हसू लागली. हसत असताना उपरीचराचं लक्ष गेलं, मला बघून कोण हसताय? ही सेल दपातली पद्मिनी होती. सेल दीपामध्ये राहणारी पद्मी हसू लागली आणि उपरीचराला राग आला. पुरुषाची अपेक्षा करती आणि पुन्हा पुरुषाला बघून हसतीस. हे दोन कला कसे तुझ्या अंतकरणामध्ये? एक तर अपेक्षा पुरुषाची आणि पुन्हा त्यांना बघून हसते ना. तुला शाप देतो मी पद्मिनी, तू जा पुरुषाची अपेक्षा धरून, अभिलाषा धरून आणि या ठिकाणी तू हसू लागलीस. माझा शाप आहे. तू स्त्री राज्यात जाऊन त्या ठिकाणी पडशील. तुला पुरुषांचं दर्शनही होणार नाही. त्या स्त्री राज्यामध्ये स्त्रियांचीच वस्ती आहे, सर्व स्त्रियाच राहत आहे. तू तिथे जाशील आणि तुला एकदाही एकाही पुरुषाचं दर्शन होणार नाही. आज तू हे केलं ना, शाप दिला. महाराज क्षमा करा महाराज, ओ शाप द्या. ठीक आहे, माझा उशाप आहे. स्त्री राज्यात जा. तिथलची राणी किलोतळा म्हातारी झाल्यानंतर ती त्या ठिकाणी तुला राणी करील. हत्तीच्या सोनीत असणारे माळ देईल आणि ती हत्तीने तुझ्या गळ्यात हार घालील आणि मग तू तिथली राणी होशील आणि तू राणी होऊन त्या ठिकाणचं राज्य करशील. राणी झाल्यानंतर त्या स्त्री राज्यामध्ये हनुमंतराय बजरंगबली भुभुक्कार करतात. सर्व स्त्रिया गर्भवती होतात. एकही पुरुष जन्माला येत नाही. पुरुष त्या ठिकाणी राहू शकत नाही, पुरुष त्या ठिकाणी येऊ शकत नाही, पुरुष त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही. आणि पुरुषाशिवाय त्या ठिकाणी हनुमंताच्या भुभुक्काराने स्त्रिया गर्भधारण करतात आणि सर्व स्त्रियाच जन्माला येतात. पुरुष जन्माला येत नाही. पण एक घटना करतो, एक काम कर, तपश्चर्या कर आणि हनुमंतरायाला प्रसन्न करून घे. हनुमंत प्रसन्न झाले की तू एकच सांग, मला अंगसंगाची इच्छा आहे हनुमंतराया. हनुमंतराय ब्रह्मचारी, ते अंगसंग तुला करू देणार नाही. पण हनुमंत प्रसन्न झाले की ते सांगतील, माझा पुत्र, उपरीचर सांगतात, माझा पुत्र जो आहे मच्छिंद्रनाथ, ते त्याला घेऊन येतील आणि तुझ्या स्वाधीन करतील आणि तुझे पुरुष सहवासाची इच्छा तो माझा पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करील आणि त्यावेळेला तू मुक्त होशील आणि त्याच्या सहवासातून तुझा उद्धार होईल. ही ती मैनाकिनी, सेल दीपातली पद्मिनी. आणि आता हनुमंतरायाला प्रसन्न केलं. हनुमंतराय त्या ठिकाणी प्रसन्न झाले. काय इच्छा? अंगसंग द्या. ते म्हटले मी शक्य नाही. मग माझा असणारा नवनाथ हातलील, मच्छिंद्रनाथ येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करील. आज मच्छिंद्रनाथ येऊन 12 वर्षे झालेले आहे. त्यांना एक पुत्र झाला मैनाकिनी आणि मच्छिंद्रनाथाला. त्याचं नाव आहे मीननाथ. आणि आता मात्र हिला असणारा शाप मुक्त होण्याचा दिवस आता जवळ आले. अशी असणारी मैनाकिनी आहे. अलेक निरंजन आदेश. तिथले राणी आहेस. आता मच्छिंद्रनाथ महाराज, मीननाथ आणि मैनाकिनी सिंहासनावर बसलेले आहेत. आणि मग मात्र कलिंगा पुरवाडासह सर्व स्त्रियांना घेऊन नृत्य शाळेमध्ये आल्या आणि त्याच ठिकाणी सुंदर प्रकारचं वाद्य वाजू लागलं. गायन सुरू झालं आणि त्याच ठिकाणी गायन सुरू झाल्यानंतर महाराज त्याच ठिकाणी सुंदरचं वातावरण आहे. गायन आहे, नृत्य आहे, वादन आहे आणि या सगळ्या गोष्टी चालत असताना अचानक मृदुंगातून एक आवाज आला आणि आवाज तो असा होता, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख ए चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. अरे मोह माया में क्यों बरमाया, मोह माया में क्यों बरमाया, माया में क्यों बरमाया, मोह माया में क्यों बरमाया. अरे मोह माया में क्यों बरमाया, मोह माया में क्यों बरमाया, मोह माया में क्यों बरमाया, मोह माया में क्यों बरमाया. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो
माया में क्यों भरमाया चलो मचिंदर गोर काया 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 चलो मचिंदर गोर जय हो चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया हरि बोल सभा चालू आहे मायबाप नृत्य गायन वादन कला चालू असताना त्या ठिकाणी मृदुंगातून आवाज आला नाद ब्रह्म एकत्र ब्रह्म नाद ब्रह्म शब्द ब्रह्म एकत्र झाले एक ध्वनी प्रकट झाली त्या ठिकाणी त्या नाद ब्रह्माचे शब्द ब्रह्म झाले ऐकुणी मचिंद्रमणी टचकणे नाद ब्रह्म शब्द ब्रह्म एकत्र आले आणि मृदुंगातून आवाज सुरू झाला चलो मचिंदर घोर काया चलो मचिंदर घोर काया चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया मो माया में क्यों भरमाया 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 चलो मचिंदर घोर काया मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया चलो मचिंदर गोर काया दादा ब्रह्मा शब्द ब्रह्मोनी झाले त्याचे ऐकून मचिंद्रवणी त्या ठिकाणी अत्यंत आनंद झाला महाराज त्या ब्रह्माने शब्द ब्रह्मध्वनी ऐकून मचिंद्रमणी जगणे पूर्वाच्या हाती पद्मनी धरून मने गुरुजी आन सांगा तू कोणी. मृदुंगातून आवाज येत असताना पद्मी त्या ठिकाणी उठली स्त्री तस्त्री राजाची मैना केली जिथून आवाज येत होता त्या मृदुंगातनं आणि आवाज येणाऱ्या मृदुंगावाल्यापर्यंत ती पद्मीने गेली अर्थात मैनाकीने गेली आणि मैनाकीने गेली महाराज त्या ठिकाणी मृदुंग वाजवणारी कोण होती पूर्वणा होती तिचे नाव पूर्वणा आहे पूर्वणा निसायला येते असायला गोरक्ष आहे पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी पुरवाडाच्या हाती पद्मिनी धरून पुरवाडाच्या हाती पद्मिनी धरून हे पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी पुरवाडाच्या हाती पद्मिनी धरून पुरवाडाच्या हाती पद्मिनी धरून म्हणे गुरुजी आना सांगा तू कोण मन गुरुजी आता सांगा तू कोण म्हणे गुरुजी आना सांगा तू कोण मन गुरुजी आज्ञा सांगा तू कोण पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी हाती पद्मनी धरून हे पूर्वणाच्या हाती पद्मिनी धरोनी वराच्या हाती पद्मनी धरून परक्षेत्रगाने तुझं नाचनी परक्षेत्रगाने तुझं नाचनी गोरक्ष प्रगटे दुसऱ्या क्षणी गुरुमाता गुरुने गुरुजनी बंधुनी गुरुमाता जननी वंदन करो गुरुमत गुरु चरण बंदोने गुरुमत गुरु चरण बंदोने अलग निरंजन
मायबापांनो त्या मृदुंगातून आवाज सुरू झाला. पुरवाडा त्या ठिकाणी मृदुंग वाजत होती. पुरवाडा ही स्त्रीच्या वेशामध्ये आलेली साक्षात गोरक्षनाथ आहे, पण पुरवाडाचं रूप धारण केलेली पुरवाडा त्या ठिकाणी मृदुंगातून आवाज येऊ लागला. चलो मचिंदर गोर गाया मोह माया में क्यों बरमाया, चलो मचिंदर गोर गाया मोह माया में क्यों बरमाया. आणि त्याच ठिकाणी पुरवाडा मृदुंगातून आवाज काढता काढता मैनाकिनी तिथं गेली. सांग पुरवाडे तू कोण आहेस. तुझ्या मृदुंगातून आवाज येऊ लागला चलो मच्छिंदर गोरकाया. आणि मैनाकिनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तिचा हात धरला. रूप स्त्रीच होतो ना, आहे पुरुष पण रूप स्त्रीच आहे. साक्षात गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथाने हात जोडले, नमस्कार केला आणि दुसऱ्या क्षणी खऱ्या स्वरूपात प्रगट झाला. सांगितलं मला बंधन करू नकोस, तू माझी गुरुमाता आहेस, धन्य तू. गोरक्षे प्रगटे दुसऱ्याच क्षणी, गुरुमाता गुरु चरणा वंदोनी, गुरुमाता गुरु चंद चरणा वंदोनी. गुरुमाता मैनावतीला मैनाकिनीला वंदन केलं आणि गुरुदेव मच्छिंद्रनाथाला वंदन केलं. खऱ्या स्वरूपात गोरक्षनाथ प्रगट झाले. अत्यंत आनंद झाला. मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षाला बघितलं, तटकन उठले, त्या ठिकाणी असणाऱ्यांना पडत गेले, गळ्यामध्ये मिठी मारली. धन्येच गोरक्षा, तू माझा शोध घेत त्या ठिकाणी आलास. प्रेम से बोलो आदेश. मला शोधता शोधता इथपर्यंत आलास तू, धन्य गोरक्षा तुझी भक्ती गुरुनिष्ठा. मग त्यात तो दिवस निघून गेला. भोजन केलं, सेहन कक्षी गेले आणि आता मात्र मच्छिंद्रनाथ महाराजांनी विविध प्रकारची चर्चा गोरक्षा समवेत केलेली आहेत. आणि मग सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र मैनाकिनी दुखी आहेत. कारण हा गोरक्षनाथ कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची विविध प्रकारची चर्चा सुरू झाली. अनेक प्रकारची चर्चा झाल्यानंतर एकांत भेटला की गुरु गोरक्षनाथ महाराज गुरुदेव मच्छिंद्राला सांगायचे, गुरुदेव आपण साक्षात ब्रह्मस्थितीत रममान असणारे कवी नारायण आहात. ब्रह्मस्थितीमध्ये रममान असणारे आपण कवी नारायण आहात, पण या स्त्री राज्यात येऊन स्त्रियांच्या व्यवहारामध्ये वागून आपल्या नावाला कलंक लागत नाही का, आपल्या कुळाला कलंक लागत नाही का, नाथपंथाला कलंक लागत नाही का, याचा कधी तुम्ही विचार केला महाराज. हे सुख वैभव बाहिरंग अंतरंगाची शांती भंग करणारे गुरुदेव, याचा त्याग करा आणि नाथपंथी बाणात धारण करून माझ्या समवेत आपण तीर्थयात्रेला चला. एकांतात असला का गुरुदेवाला उपदेश गुरुदेव गोरक्षनाथांनी करावा. आणि मग त्याच ठिकाणी मच्छिंद्रावरती ही स्थिती परिणाम होऊ लागला. आणि मच्छिंद्राने सांगितलं, ठीक आहे गोरक्षा, तू नेण्याकरता आलो तर मी येण्याकरता तयार आहे. मच्छिंद्रनाथ महाराज मैनाकिनीकडे गेले आणि सांगितलं, गोरक्षनाथांचं वैराग्य प्रबळ आहेस, तो मला नेल्याशिवाय राहणार नाही, काही केलं तरी तो ऐकत नाही. मैनाकिनी म्हणाली, प्रभू तुमच्या सहवासामुळे नवीन आनंद नवीन ऊर्जा प्राप्त झाली होती, पण आता गोरक्षनाथ काही जरी झालं तरी तो इथून गेला नाही पाहिजे, प्रयत्न करा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माझे प्रयत्न संपले, थकलो मी, पण आता तुझे प्रयत्न असेल तर बघ. मैनाकिनीने गोरक्षनाथांकडे अनेक स्त्रियांना पाठवलं सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने. मग स्त्रियांना सांगितलं की काही करा पण याला पटवा. त्या स्त्रिया सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथांच्या समवेत गेला, पण त्या वैराग्य मूर्ती गोरक्षनाथावर त्यांचा कुठलाही परिणाम नाही झाला. नेत्र कटाक्ष अंग प्रदर्शन कामुक अभाव या सगळ्या गोष्टी स्त्रियांनी करून बघितल्या, पण याच्यावर परिणाम नाही झाल्यामुळे त्या सगळ्या स्त्रिया म्हणाल्या, मैनाकिनी हे गोष्टी शक्य नाही, तो वैराग्यवान आहे, याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. धन्य तो गोरक्ष. माय बापांनो, गोरक्ष धन्य आहेस. मैनाकिनी गोरक्षनाथ महाराजांना
अनेक प्रकारचं पटवण्याचा प्रयत्न करते पण पटत नाही. शेवटी गोरक्षनाथ मैनाकिनीकडे गेला आणि सांगितलं, माते मी माझ्या गुरुदेवांना मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रेला घेऊन जावी इच्छितो आहेस, परवानगी दे माते परवानगी दे म्हटल्यानंतर एकच घडला. गोरक्षा, अरे तू आमचा मोठा मुलगा आहेस, या सगळ्या श्रीराज्याचा वैभवाचा तू एकमेव मालक आहे. तुझा बंधू मीननाथ हा लहान आहेस. तू जर या ठिकाणी असं करू लागला, आम्हाला एकच इच्छा आहे, तुझ्या लग्नाची अपेक्षा आहे आणि सुन्मुख पाहण्याची इच्छा आहे. तू लग्न कर आणि या राज्य वैभवाचा मालक तू एकटा आहे. हे राज्य कारभार तू सांभाळ, लग्न कर. गोरक्षनाथ म्हणाले, माते मी आधीच 2 कांता वारलेले आहेत, त्यांच्याशी लग्न केलेले आहेत. 2 कांता माझ्या 2 पत्न्या आहे, आता तिसरी कुठे करू? आई म्हणाली, 2 पत्न्या? कोणत्या 2 पत्न्या? माझ्या ह्या कर्णमुद्रिका 2 पत्न्या आहेत. म्हणून नाथपंथामध्ये कान फाडलेले असतात बघा. कर्णमुद्रिका हे माझ्या 2 पत्न्या आहे, आधीच 2 भार्या वारलेल्या आहेत, आता मात्र तिसरी कुठं करू माते? आता ते शक्य नाहीस. वैराग्य राग रसिका भवभक्त निष्ठा. वैराग्य रागामध्ये जो आरूढ होतो ना, त्याला बाह्यरंगाचे सुख शांती समाधान काही बंधन बांधू शकत नाही. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, मैनाकिनी आता दुखी आहेत. मैनाकिनीने विचार केला, ज्या मच्छिंद्राच्या सहवासामुळे मला सुख समाधान शांती प्राप्त झाली, आणि आज मात्र आणि गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथांना घेऊन जात आहे. पण सांगितलं, बाबा एक काम कर, तू आता वर्षे पाडव्यापर्यंत थांब, मग जा, हरकत नाही. आपण त्याला गुढीपाडवा म्हणतो. वर्षे पाडव्यापर्यंत थांब म्हणाले. 6 महिन्याचा कालखंड होता. वर्ष पाडवा जवळ जवळ येत होता आणि आता तो सुदिन उगला. गोरक्षनाथ महाराज गुरुदेव मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणार आहे. मावशी खाली बसा ना, तुम्ही खाली बसा, नाही तर कडेल या. कल्पना करा मायबाप, वर्षे पाडव्यापर्यंत आपण सर्वजण ह्या गोष्टी करता करता ठीक आहे म्हणाले. तो दिवस उगला. आता सगळीकडे आनंद आहे, पण श्रीराज्यामध्ये दुःख आहे. गोरक्षनाथ सुखी आहे. गुरुदेवाला घेऊन जाण्याचा दिवस वर्षे पाडव्याचा उगला आणि वर्षे पाडव्याच्या दिवशी मला परवानगी मिळाली. आता मी माझ्या गुरुला घेऊन जाणार आहे. माझे गुरु माझ्या समवेत येणार आहे. आनंदाला पारावार नाही गोरक्षाच्या, पण दुःखाला पारावार नाही मैनाकिनी आणि श्रीराज्याच्या. गोरक्षनाथ सुखी आहे, पण मैनाकिनी आणि श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया दुःखी आहे. एकाच वेळेला सर्व सुखी होऊ शकत नाही महाराज. कोणी सुखी होईल तर त्याच वेळेला कोणी दुःखी होईल. माय बापांनो विचार करा. या सगळ्या गोष्टी करता 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 गोरक्षनाथ तो दिवस उगला. मच्छिंद्रनाथाला सांगितलं, गुरुदेव आज वर्ष पाडवाचा दिवस आहे, चला आपण आता मी तुम्हाला नेण्याकरता आलेलो आहे. नाथबाणा धारण करा. नाथबाणा धारण करून आज गुरु गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला समवेत घेतलं आणि मैनाकिनीच्या दुःखाला आज पारावार नाही. ज्या मच्छिंद्राच्या संयोगाने सुख प्राप्त झालं होतं, आता त्याच्या वियोगाचं दुःख 1000 पटीनं जास्त आहे. मायबापानं विचार करा, ज्या गोष्टीचा संयोग प्राप्त होतो त्या गोष्टीचा एक दिवस वियोग झाल्याशिवाय राहत नाही. आज त्या वियोगामध्ये माता मैनाकिनी दाय मुकळून रडू लागली. रडे मैनाकिनी दाय मुकळून दाय मुकळून रडे मैनाकिनी दाय मुकळून रडे मैनाकिनी दाय
रड मैना के कायम शोकाकुल झाली सारी राजधानी शोकाकुल झाली सारी राजधानी रड मैना की कायम माय बापांनो मैनाकिनी रडू लागली. गळगळ 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 डोळ्यातून दारा सुरू झाल्या. मैनाकिनीची सर्व राण्या रडू लागल्या. प्रजा दुःखाला पारावार नाही. शोकाचा सागर पसरलेला आहे. सगळीकडे शोक सागरात डुबलेले आहेत. गोरक्षनाथाच्या नावाने स्त्रिया दोषांना देऊ लागल्या. आमच्या जीवनामध्ये गोरक्षनाथ नावाचं ग्रहण लागलेलं आहे. आमच्या सुखामध्ये माते मिक्स करणारा हा गोरक्षनाथ आला. मच्छिंद्रनाथाला घेऊन निघाला. मैनाकिनी रडू लागली. डाय मोकळून रडू लागली. रडे मैनाकिनी डाय मोकळून. शोकाकुल झाली सारी राजधानी. गळगळ 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 स्त्रिया रडत असताना मैनाकिनी रडू लागली. एवढी रडते एवढी रडते एवढी रडते. डोळ्यातून धारा चालू आहे. जरा विचार करा. ज्या गोष्टीचा संयोग आपल्याला प्राप्त होतो त्याचा एक दिवस विवेक होत असतो. मग तो प्रपंचात असतो, तो अध्यात्मात असो, पण विवेकाला सामोरी जावाच लागतं प्रत्येकाला. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो, पण त्या जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा कधी कधी त्याग करावा लागतो. असा जीवनात प्रसंग येतो. आज मैनाकिनीचे सर्वस्व असणार गोरक्षनाथ घेऊन चाललेला आहे. अर्थात मच्छिंद्रनाथांना. मैनाकिनी एवढी रडती एवढी रडती. माझ्या जीवनामध्ये सुख समाधान शांती प्राप्त करून देणारे मच्छिंद्रनाथ महाराज, त्यांना घेऊन निघाला हा गोरक्ष. गोरक्षा, तुम्ही आमच्या या सुखाच्या जीवनामध्ये आनंदाच्या विरजनामध्ये माती काढलेलीस. मच्छिंद्राला घेऊन चाललास, पण गोरक्षावर त्या शब्दाचे कुठलेही काही परिणाम होत नाही. गोरक्ष पूर्ण सिद्ध महात्मा आहे.
कोणी अवमान केला नाराज नाही, कोणी स्तुती केली प्रसन्न नाही, ही अवस्था ज्याची असते त्याला सिद्ध महात्मा म्हणतात. ध्यानात ठेवा. संतुष्ट सततम योगी यतत्मा दृढ निश्चयः मय्या अर्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्त समे प्रियः. जो भक्त संतुष्ट आहे सदा सर्व काळ, तो भक्त भगवंताला प्रिय आहे. निंदा केली नारद होत नाही, स्तुती केली प्रसन्न होत नाही, तो महात्मा आहे. स्तुनली निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टेन केचद आणकेत स्थिर मतीर भक्ती मान्य प्रियो न रहा. हे अर्जुना, तो नर माझा प्रिय आहे. निंदेमध्ये नारद होत नाही, स्तुतीमध्ये प्रसन्न होत नाही आणि दोन्हीमध्ये संतुष्ट राहतो, समाधानी राहतो. तो भक्त माझा अत्यंत प्रिय आहे. वैराग्य राग रसिको भवभक्त निष्ठा. माय बापांना गोरक्षनाथ पूर्ण वैराग्यवान आहेत आणि त्यावेळेला मैनाकिनी दुखी झाली. जाता जाता मच्छिंद्राला सांगितलं, तुम्ही जात आहात ना, या स्त्री राज्यामध्ये मिन्नाथला ठेवू नका, कारण हनुमंताच्या भुभुक्कारामुळे मिन्नाथांना त्याची बाधा होऊ शकेल, त्रास होऊ शकेल, तो जिवंत राहील गॅरंटी नाही. आता तुम्ही त्यालाही तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला घेऊन जा. प्रेम से बोलो आदेश. बाय बापांनो, मिन्नाथाला बरोबर घेतलं. गोरक्षनाथांची नजर आड झाल्यानंतर मैनाकिनीने मच्छिंद्रनाथांच्या जोडीमध्ये सोन्याची वीट टाकली आणि ही वीट दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ समवेत निघाले. तीर्थयात्रा चालू झाली आणि यात्रा करत असताना खांद्यावरती मिन्नाथाला गोरक्षनाथांनी घेतलेलं आहे. खांदी मिननाथ गुरु हाती हात. खांदी मिननाथ मीननाथ गुरु हाती. यात्राला निघाले महाराज, खांद्यावर मिन्नाथाला घेतलं, आपला हात गुरुच्या हातात दिला आणि यात्रा सुरू केली. खांदे मीननाथ गुरु हाती हात. खांदे मीननाथ मीननाथ गुरु हाती हात. खादे मीननाथ गुरु हाती हात. निघाला मच्छिंद्रासी वडत वडत. एका खांद्यावरती मिन्नाथाला घेतलं, एका हाताने हातात हात गुरुचा धरला. वडत 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 गुरुदेवाला घेऊन गोरक्षनाथ निघाला यात्रेला. मायबापांना वडत वडत जात असताना मैनावती रडू लागली आणि त्याच ठिकाणी गावाच्या सीमेवर येऊन निरोप घेऊन वंदन मातेला करून झपा 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 गोरक्षनाथ घेऊन निघाला मच्छिंद्रनाथाला. केळलो तळारावी करती रुदन. केळो तळा राणी रुदन करू लागली, रडू लागली. माय बापांनो, त्याच ठिकाणी गोरक्षनाथावर परिणाम नाही. यात्रा करत 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 निघाला. खांदी मीननाथ गुरु हाती हात. खांदी मीननाथ गुरु हाती हात. खादे मीननाथ गुरु हाती हात. खादे मीननाथ गुरु हाती हात. महाराज खांद्यावरती मिन्नाथाला घेतलं,
गुरुच्या हातात हात घेतला, वडत 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 गोरक्षनाथ निघाला. जाता जाता मैनाकिनी रडू लागली आणि शेवटी तो विरह सहन होईना. जीवनामध्ये पुरुष स्वप्नात भेटला नव्हता, पण आज मच्छिंद्रनाथ भेटलेला एक मुलगा झाला आणि असा मच्छिंद्रनाथ जीवनातून निघून जातोय. काय व्यथा असेल त्या मैनाकिनीच्या, मैनावतीच्या दुःखाला आज पारावार नाही महाराज. पुत्रे गेला, पती गेला आणि दुसरा मुलगा होता तोही गेला. एवढी रडती मैनाकिनी, एवढी रडती, सगळी प्रजा रडू लागली त्याच ठिकाणी महाराज. इकडे मात्र उपरिचराचा शाप जो होता आज पूर्ण होण्याचा दिवस होता. स्वर्गात सेहेल दीपातनं विमान आलं आणि त्याच ठिकाणी मैनाकिनीला नेण्याकरता सज्ज झालेला आहेत. मैनाकिनीने स्त्री राज्याची एक दासी, तिचं नाव किल्लोत्तळा, तिला राजगादीवर बसवलं आणि तिचं नाव त्याच ठिकाणी किल्लोत्तळ्याला राजगादीवर बसून स्त्री राज्याची राणी केली. आणि मैनाकिनी आता सिहेल दीपाला विमानात बसून निघून गेली. उपरेचर वसूचा शाप पूर्ण झाला. जाता जाता यात्रा सुरू आहेत. गोरक्षनाथ मिन्नाथांना घेऊन, मच्छिंद्रनाथांना घेऊन ज्या सीमेवरती आले, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात. हे भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात. यतांबा येत तिघे नाथ, येतांबा येत तिघे नाथ, यतांबा येत तिघे नाथ, येतांबा येत तिघे नाथ. हे भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात, भ्रमण करीत गौड बंगलात. भ्रमण करत 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 त्या ठिकाणी गौरबंगालाच्या सीमेवरती आले आणि गोरक्षनाथाने ते अमराईत आल्याला त्याच ठिकाणी वृक्षाखाली गेले. गोरक्षनाथ पळत आणि धरणीला नमस्कार केला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे गोरक्षनाथ, या धरणीला का नमस्कार करतो? गुरुदेव, मला याच ठिकाणी तुमचा पत्ता ऍड्रेस भेटला होता कानिपनाथाकडनं, म्हणून हीच ती जागा, हीच ती भूमी, हाच तो वृक्ष. मी धरणीला नमस्कार करतो. माझ्या गुरुचा ठाव ठिकाणा पत्ता देणारी भूमी ही आहे आणि म्हणून मी नमस्कार करतोय. गुरु ठाव प्राप्ती झाली आम्हाप्रती, सांगे कोणा रीती गोरक्ष तो, ऐकोनी हसले वादात घडले, अमृत लाभले मचिंजासी. चालत बोलत हेला पटनात, येता ते गोपीत सांगतसे. यात्रा करेपर्यंत हेला पట్టणामध्ये आले. गोपीचंदाची सर्व कथा सांगितली आणि मग तिथे मुक्काम करून मैनावतीशी चर्चा करून आणि एक दिवस मुक्काम केला. पुढे जाता जाता एकच घटना घडली महाराज. आता यात्रा करता करता या सरपंच साहेब बसा. आदेश, माय बापांना विचार करा. आता गोरक्षनाथ, मिन्नाथ, मच्छिंद्रनाथ यात्रा करता 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 रस्त्याने जाता जाता एक दिवस, आता संक्षिप्त कथा सांगणार आहे. वेळ कमी आहे, दिवस कमी आहे. उद्या शेवट आहे, पूर्णाहुती आहे आणि नवनाथाची कथा 6 महिने जरी चालली ना तरी पण संपणार नाही. पत्रकार साहेब, एवढी आगाध आहे. 40 अध्याय हो. एक अध्याय एक दिवस घेतला तर 40 सहज लागतील ना, बरं का महाराज. एक अध्याय एका दिवसाला घेतला, 40 दिवस सहज जाईल. अक्कानं विनंती करायला पाहिजे होती, महाराज 7 दिवस नाही. आता टाका स्वामी महाराज पण आहे ना, दोघं. महाराज ही कथा फार व्यापक आहे, फार सुंदर आहे आणि आम्ही जे गातो ना हे लिखाण जगात कुठंच नाही. ते आम्ही स्वतः लिहिलेलं आहे. ते फक्त अडबंगनाथ संस्थानला सापडेल महाराज.
आमचे लेखक आहे निळकंठराव तरकाशे बाबूजी इन्स्पेक्टर. वय आहे 86 वर्षे. आजही 3 ते 4 तास रोज लिखाण करतात. हजारो ग्रंथ त्यांनी लिहिले. हे नवनाथ 3 वेळेला लिहिलं त्यांनी बरं का. हे वविक 2 भाषा आहे पत्रकार साहेब, गद्य आणि पद्य. आमचे दोन्ही वाङ्मय तयार आहे. 28 प्रकारची ग्रंथ स्वतंत्र फक्त आडबंगनाथाची लिहिलेली आहेत. आडबंगनाथाची कदाचित उद्या ते येण्याची संभावना आहे. पण आजही आवाज टीव्ही वरती चॅनल वरती अनेक त्यांचे गीत आहे. अनेक त्यांचे गीत लोकांनी गायलेलं आहे. अनुराधा पौडवाल असेल, सुरेश वाडकर साहेब असेल, त्यांची गीतं अनेकांनी गायलेले आहेत. ते अनेक प्रकारची गीतं लिहिली. पण 2009 पासून ते अडबंगनाथ संस्थांचं वाङ्मय लिहितात. आणि हे नवनाथ ग्रंथ आम्ही 3दा लिहून प्रकाशन केला. 2025 मध्ये 18 ऑगस्ट रोजी. आणि आता मात्र तो नवनाथ संक्षिप्त 13व्या वेळचा नवनाथ केला. 3 दिवसात पारायण करता येईल. पारायण करणाऱ्याला एका दिवसात पण करता येईल. 40 अध्याय 6000 वव्याचा ग्रंथ आजच्या बोली भाषात 6000 वव्याचा ग्रंथ 1300 वव्यात केला. 40च अध्याय आहे. 40च अध्यायाचं रूपांतर आहे. फक्त 6000च्या 1300 वव्या केल्या. आणि आजची बोली भाषा. आता नवनाथातले काही खुबिया सांगू का तुम्हाला. गवाक्ष शब्द वापरला तर आजच्या बड्याच लोकांना गवाक्ष समजत नाही. गवाक्ष बरं का सरपंच साहेब, गवाक्ष शब्द जर आज वापरला तो समजतो का नाही. धवलारी लवकर समजत नाही. आम्ही आजच्या बोली भाषेत हा ग्रंथ लवकर लोकांना कळावा आणि म्हणून नारायणगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने जगाला अर्पण केला महाराज. त्याची ही कथा आहे. हा धन्यवाद. आदेश आदेश. आता 1 मिनिट. आदेश बोलो बाबा, आदेश बोलो प्रेम से. थोडं थोडं पुढे सारखा किंचित 2 फुटा जो या तुम्ही ह्या पुरुष मंडळीपर्यंत. हा थोडस पुढे बस. हा 1 मिनिट. आता सर्वांनी वर हात करायचे आणि थोडं थोडं पुढे यायचंय. लई नाही पण थोडं थोडं. हा सगळ्यांनी वर हात करायचंय. आदेश भगवान की जय. आदेश अलग निरंजन. आदेश बोलो आदेश, 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 आदेश बोलो आदेश. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. आदेश बोलो आदेश, टाळी वाजवा टाळी. आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. आवाज जय हो. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. अलग निरंजन, अलग निरंजन. अलग निरंजन, अलग निरंजन. आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश, आदेश बोलो आदेश. जय हो. हे बघा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्याची कथा सांगताय. टाळी वाजून आनंद घ्या. लाजू नका कोणी पण. ओ बंगाली बंगाली बाबा बोलो तो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलो तो बंगाली. हे बंगाली बंगाली बाबा बोलो तो बंगाली, बंगाली बंगाली बाबा
बोलतो बंगाले बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लय निराळी त्यांची भाषा लय निराळी बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली धन्यवाद. हरी बोल. शाबास. वा वा तरुण सैन्य बघा मागे तरुण वा रे वा. हरी बोल बोलो. धन्यवाद. भक्तांचा बाबा तिरुंग भक्ती बाबा मच्छिंद्रनाथ ठाणा सावर गावात मना तिरुंग भक्ती बाबा मच्छिंद्रनाथ ठाणा सावर गावात जय हो. ताली. धन्यवाद. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली शाबास. बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली वेरुळ गावात किती आनंद झाला वेरुळ गावात किती आनंद झाला एक मिनिट हे बघा असं नाही चालायचं. आजचा 6वा दिवस आहे. आनंद घ्यायचा असेल तर खरोखर आनंद घ्या जेणेकरून नवनाथ प्रसन्न झाले पाहिजे. प्रेमाने धन्यवाद. वेरुळ गावात किती आनंद थोडे इकडे पुरुष वेरुळ गावात किती आनंद झाला वेरुळ गावात किती आनंद झाला आता कथेला भक्त वेरुळ गावात किती आनंद झाला
बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 जय हो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो थोडं महिलाला जागा या पुढे या महिला म्हणजे इथे पुरुष म्हणजे थोडे इकडे या पुढे पुढे सर धन्यवाद धर्मणा बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो ए बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो ए बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली 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 ना बाबा बोलतो बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 बोलतो बंगाली 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 बोलतो आदेश बस जागेवर बस जागेवर बस धन्यवाद बस तिथेच बस झाला आता कोण नाही येणार बाबांचं आगमन झालं जो कोणी या कथा कीर्तनामध्ये नाचतो बर का सरपंच साहेब त्याला 184 उणीमध्ये नाचावं लागत नाही जो डीजे पुढे नाचतो त्याचं मला माहित नाही कारण माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज वयाचे 109व्या वर्षापर्यंत कीर्तन करून कीर्तनात नाचून कीर्तन केलं ध्यानात ठेवा पण पाय नाही हल्ले कधी बर का महाराज सद्गुरू नारायणगिरी बाबाने पाय नाही हल्ले कधी वयाचे 109 वर्षापर्यंत कीर्तन केले पाय नाही हल्ले पण नाचले बाबा म्हणून जो कीर्तनात नाचतो कथेत नाचतो त्याच्या 184 उणीमध्ये नाचावं लागत नाही ध्यानात ठेवा म्हणून इथं अंग हल्लं तरी चालेल हा आमच्या भक्तीमध्ये बघा घुंगारू बांधा मीरा नाची रे बघा घुंगारू बांधा मीरा नाची रे बघा घुंगारू घुंगारू बांध मीरा नाची रे घुंगारू बांध मीरा नाची रे बघा घुंगारू मीरा नाची रे बघा घुंगारू बांधा मीरा नाची रे विश्व का प्याला राजा जिन भेजा तुम्ही इकडं वा थोडं पहिल्यांदा जागा द्या विश्व पुढे या मैदानामध्ये विश्व राजा जिन भेजा जवळ या पुरुष मैदान हे विश्व का प्याला राजा जिन भेजा हे पिवत मेरा हासी पगा घुंगारू बांधा मेरा हासी पगा घुंगारू जय हो ताली हा धन्यवाद महिला पुरुष धन्यवाद
का प्याला राजा जी ने भेजा का प्याला राजा जी ने भेजा विष का प्याला राजा जी ने भेजा का प्याला राजा जी ने भेजा पिबत मेरा हासी रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू वारे तरुण मंडळ पत्रकार साहेब बघा बाबा साहेब आमचे संतोष भाऊ कुठे आहेत? धन्यवाद शाबाश महिलांचा आनंद पुरुषांचा आनंद हे बघा या ठिकाणी जो भक्तीत रंगतो ना ताल सोडू नका हे ताल भक्तीत जो रंगतो ना त्या ठिकाणी जो आनंद आहे महाराज त्याच्यासारखा आनंद जगात कुठं नाही मग त्यांना तेव्हा या भक्तीच्या आनंदामध्ये भक्तीतला जो आनंद आहे त्याच्यासारखा श्रेष्ठ आनंद नाही म्हणून गोकुळातल्या गोपिका भगवंताचा वेणू वाजला की चालत यायच्या मैं तो चली आई और मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आई यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे चली आई यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे मैं तो चली आई मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आई यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे जय हो यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे अरे बंसी बजे तेरी मुरली बजे बंसी बजे तेरी मुरली बजे अरे बंसी बजे तेरी मुरली बजे बंसी बजे तेरी मुरली बजे बाबाला थोडं साईडला घ्या ना एखादं पाडशाल तुम्ही थोडं कडेला घ्या ते बाबा समोरचे बाबा थोडे साईडला घ्या पडतील ते त्यांना कडेला घ्या कडेला धक्का लागेल कडेला घ्या थोडस धन्यवाद मैं तो चली आई और मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आई यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे चली आई यमुना के तीर कन्हैया तेरे बंसी बजे महाराज तुम्ही कोणी महाराज पण जागेवर महाराज दोघे आनंद आहे भक्ती नुसतं जागेवर उभे राहा महाराजजी बर बजे तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे और बंसी बजे तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे मैं तो और मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे चली आई यमुना के तीर चली आई यमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे अरे बंसी बजे तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे अरे बंसी बजे तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे तो चली आई यमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे तो चली आई यमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे राधे राधे बोल चले आएंगे बिहारी राधे राधे बोल चले आएंगे बिहारी राधे राधे जप 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 चले आएंगे बिहारी
राधे राधे जब चले आएंगे बिहारी राधे राधे जब चले आएंगे बिहारी श्री गोपाल कृष्ण भगवान की जय अलग निरंजन अरे बसा जागेवर बसा झाली तिथेच धन्यवाद अलग निरंजन आदेश आवाज जरा आदेश मैं तो चली आई आता उठू नका. नाही तर माझी कथाच इथं संपायला बसली. मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी. सुंदर भाव महाराज धन्यवाद. प्रेम से बोलो आदेश अलग निरंजन. धन्यवाद. सुंदर भाव सुंदर वातावरण नाथ आश्रम वेरूळ मध्ये आहेत. गोरक्षनाथ महाराज गुरुदेव मच्छिंद्र आणि मिन्नाथांना घेऊन जात असताना एका गावामध्ये थांबले. आता नीट लक्ष द्या. प्रेम से बोलो आदेश. गोरक्षनाथ ज्या गावात थांबलेले आहे मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले गोरख जी गुरुदेव हा मिन्नाथ स्वच्छादी इत्यादी कर्म करण्याकरता याला घेऊन जा गल्लीमध्ये आणि तो बसलेला आहे. मी भिक्षा मागून आणतो तोपर्यंत याचं स्वच्छादी कर्म आटपलं की याला धुवून आण. काय म्हणाले धुवून आण. गोरक्षनाथ महाराज तिथे गेले आणि हा लहान मुलगा होता मिन्नाथ सी सू करत असताना त्याचे सगळे इष्टेने हातमाय माखले गेले. इष्टेने हातमाय माखले गेले. गोरक्षनाथाला राग आला. एवढा मोठा गुरुदेव माझा वैराग्यवान मच्छिंद्रनाथ महाराज या पोलाबाळाची पीडा तरी का बाळगतो. संन्याशी होऊन पोलाबाळाची पीडा बाळगणारा माझा गुरु याला पटतं का. पण मला म्हटले ना धुनान मी चांगलाच धुन आणतो म्हणे. नदीवर घेऊन गेले. इथं कोणती नदी आहे येळगंगा. येळगंगा गेले ते येळगंगावर आश्रमात. गुरुना सांगितलं धुवून आण. हा गेला मिन्नाथाला घेतलं आणि मिन्नाथाला घेऊन धुवून आण म्हटल्यानंतर एकच घटना घडली. महाराज धुण्याकरता हा निघाला घेऊन गेले आणि धुण्याकरता घेऊन गेल्यानंतर जसं दिवाळीचे धुणं जे असतं ना पत्रकार साहेब बंधू बरं का सरपंच साहेब दिवाळीचं धुणं कसे धुतात माणसं ते असं गोधड्या घेतात कांबळे घेतात दोन्ही महिला असं दगडावर धाडकन आदळतात. तुम्हाला दिवाळीचं धुणं धुईल ना तुम्ही. आता धुणं नका धु कोणाचं कोणी पण दिवाळीचं सांगतो. धुणं महाराजांना मराठी कळतं की नाही माहित नाही पण धुणं वेगळं आहे. कोणी कोणाचं धुणं धुण्यापेक्षा दिवाळीचं धुणं ते महिला मंडळीला माहितीये. धुणं जे दिवाळीचं असतं जुन्या महिला. आता नवीन महिलाला ते मशीन आलं ना काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन. वा वा धन्यवाद. वॉशिंग मशीन. परिणाम ते धुणं धुत असताना तुम्हाला जुन्या काळात करडीचे वेल जे असणारे कुटीत होते शेतकरी. आता मी माणसाकडे येतो. जुन्या काळातले माणसं करडी कुटवायच्या बघा जुन्याच्या काळी. तुम्ही कुटवलं धन्यवाद तुम्हाला नमस्कार. तुम्ही तर संभाजीनगर महाराज तुम्ही पण वा मी पण कुटलेले म्हणूनच सांगतो. मी सुद्धा कुटलेले आहे त्या करडी. नाही तर मला तरी काय माहिती आहे लहानपणी घरी असताना शेतात गेल्यानंतर त्या करडी रस्त्यात टाकायच्या त्याच्यात गाड्या यायच्या. ते काय आमचे गावचे सरपंच आले जन्मभूमीतले आमचे सरपंच आलेले. आता वेरूळचे सरपंच साहेब यांचा सन्मान करा बुवा तुम्ही आपल्या गावाच्या वतीने. जिथं आमचा जन्म झाला तो तुमच्याच जन्मात तुमच्याच जिल्ह्यात आहे. तिथले सरपंच आलेले कुकलारे साहेब तुम्हाला धन्यवाद. आता ऐका मी काय सांगत होतो. ती करडीचं हेल जे आहे प्रकाश पाटील करडीचं हेल त्या रस्त्यात टाकला का गाडी बैलांनी असणारा तो चुरल्या जातो आणि राहिला की तिथं धोपट्या कराव्या लागतात. तुम्हाला माहिती का जुन्या काळातले लाकडं असायचे लांब लांब 7-8 फुटाचं 7-8 फुटाचं लाकूड असायचं आणि मग मात्र ते असं भिंगायचं धाडकन आपटायचं भिंगायचं धाड. तुम्हाला नसन ना बुवा माहिती तुम्ही ऐकलेलं असेल पण बरं ठीक आहे हरकत नाही.
मग त्यांनी करडी कोटायच्या आणि धुणं धुवायचं. तसं असे चक्र मारून धुवा लागतं. तुम्हाला नवीनांना माहित नसेल, पण आजी आजोबांना विचार, या ताईला माहित असेल, जुन्या म्हाताऱ्यांना. परिणाम धुणं जसं धुतात, मिन्नाथाला धुण्याकरता गोरक्षनाथ गेला, त्यांनी पाय धरले आणि जसं ते जुन्या दिवाळीच्या धुणं धुतात ना, यांनी गोर 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 बिंगवला आणि खडकावर फडकला. उचलनी तया दरणी पाया, उचलनी तया दरणी पाया, हो उचलनी तया दरणी पाया, उचलनी तया दरणी पाया. आपटीले ठाया पाषाणाते, आपटीले ठाया पाषाणाते, उचलून तया दरणी पाया, उचलून तया दरणी पाया. त्या मिन्नाथाला उचललं महाराज. मिन्नाथाला उचलल्यानंतर पाय धरले, पाय उचलले, गरगर गरगर मिंगवलं, खडकावरती आलं. उचलूनी तया धरुनिया पाया, आपटिले ठाया पाषणी द्या. भाषणावरती धाडकना पडला. अस्थिमास रक्त जळचरे खात, गोरक्षे तो होतो शांती देखे तया. रक्षिमा त्या ठिकाणी महाराज रक्त मास, त्या ठिकाणी जलचर खात म्हणजे मासे खाऊ लागले. होळकर नाना त्या ठिकाणी आपटले नाही खाली, रक्त मास हसती पाण्यात पडले नाही, मासे आले खाऊ लागले. म्हणले बरं झाला महाराज चांगला आला प्रसाद द्यायला. त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी रक्तमास गळलेला आहे. आता कातड राहिलं आणि कातड घेऊन झोळीवरती वाळू घातलं. आणि गुरुदेव त्या ठिकाणी आले. गोरख जी गुरुदेव. मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरख जी गुरुदेव, अरे मिन्नाथ काही दिसत नाही. आपल्या आज्ञेने धुवून आणला, वाळू घातला. तुम्ही जागी आहे का? मच्छिंद्रनाथाला गुरु काय म्हणतो, तुमची आज्ञा होती ना गुरुदेव, त्याला धुवून वाळू धुवून आण. मी निस्ता धुवून नाही आणला, धुवून नाही आणला, वाळू घातला. मच्छिंद्रनाथ म्हणाल तो काही दिसत नाही, तू धुवून आणला वाळू घातला. कुठे घातला? तो बाहेर दोरीवर. दोरीवर दोरीवर म्हटल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले दोरीवर. मच्छिंद्रनाथ उठले आणि तिथं दोरीवर पाहायला गेले. सरपंच साहेब कातड वाळत होतो, कातड. मच्छिंद्रनाथाने ते कातड बघितलं, तोंड बडू लागले, ऊर बडू लागले. काय केलं गोरक्ष, हे काय केलंस? अरे मिन्नाथाला मारलंस तू. तुला धुवून आण म्हटलं होतं की मारून आण म्हटलं? त्यांनी सांगितलं महाराज आदेशाचं पालन केलं. धुवून आण म्हटल्यावर मी चांगलंच धुतलं. जरा लोक साधं धुतात, मी जरा बरं धुतलं. ठीक आहे. रडू लागले, एवढे रडतात, दोषाने देऊ लागले गोरखनाथाला. एवढे रडतात, एवढे रडतात, एवढे रडतात. आणि दोषाने देत असताना एकच घटना घडली महाराज. एक घटना दोषाने देत असताना एकच घटना घडली. रडत असणारे गुरुदेव गोरक्षनाथ म्हणाले गुरुदेव का रडता एवढा? आत्मा अजर अमर आहे. नैनन छंदती शास्त्राणी नैनंद हती मावगा. आत्मा कधी जळत नाही, कधी मरत नाही, कधी तुटत नाही, कधी भिजत नाही, तो कधी जन्माला येत नाही. जीवन देखे मरण, रडण्याचे काय कारण? का रडतं गुरुदेव? का आत्मा मरत नाही? मिन्नाथ अमर झाला, तो ब्रह्मांडामध्ये विलीन झाला, ब्रह्मस्वरूप झाला. का रडता तुम्ही? तरी पण ते रडू लागले, एवढे दोषाने देऊ लागले गोरक्षनाथाला. गोरक्षनाथ म्हटले माझा गुरु फारच दुःखी झाला. मग हातात भस्म घेतला आणि अभिमंत्रित केला. संजीवनी मंत्र टाकले त्या कातड्यावरती, आवाज दिला, हे मिन्नाथ आजा. संजीवनी मिन्नाथ लावतात क्षणी, भस्म संजीवनी लावतात क्षणी, भस्म संजीवनी लावतात क्षणी, भस्म संजीवनी लावतात क्षणी.
लावताच्या क्षणी भस्म संजीवनी लावताच्या क्षणी भस्म संजीवनी हो तोच्या खोलीतून मीन प्रगटे तोच्या खोलीतून मीन प्रगटे हो तोच्या खोलीतून मीन प्रगटे तोच्या खोलीतून मीन प्रगटे भस्म संजीवनी लावता वचने भस्म संजीवनी लावता वचने भस्म संजीवनी लावता वचने निरंजन आदेश माय बापांनो संजीवनी भस्म घेतला त्या क्षणी लावला आणि संजीवनी भस्म टाकल्या टाकल्या त्याच ठिकाणी प्रगट झाले मिन्नात आणि जसं झोपेतून उठून बाळ यावा तसं तडा 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 चालत चालत बाळ आला अलग निरंजन आदेश माय बापांनो बाळ त्या ठिकाणी आल्यानंतर एकच घटना गुरुदेव प्रसन्न झाले धन्य गोरक्ष तुझी किमया तो मेलेल्या बाळाला जिवंत केलं असा शिष्य असावा मेलेल्या बाळाला जिवंत करावा त्यावेळेला गुरुला आनंद झाल्याशिवाय राहत नाही धन्य तू गोरक्ष आणि आता एक घटना घडली माय बाप रस्त्याने चालता 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 जंगल अरण्य घोर तीर्थयात्रा करत 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 अनेक ठिकाणी गेले आता अनेक ठिकाणी म्हणजे सगळे तीर्थ आले बरं का वेळ कमी होता अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करत 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 आले माय बापांनो एकच घटना घडली त्याच ठिकाणी तीर्थयात्रा करता 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 माय बापांनो रस्त्याने येता 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 एक घटना घडली गोरक्षनाथाला मच्छिंद्र विचारायचे गोरख जी गुरुदेव यहां कोई डर तो नहीं है घनघोर अरण्य लग रहा है यहां तो कोई डर तो नहीं है गोरख ने कहा गुरुदेव यहां कोई डर नहीं चिंता की कोई बात नहीं थोड़े आगे गए एक गोरख जी गुरुदेव यहां कोई डर तो नहीं है बोले बिल्कुल नहीं अरे इतना घनघोर अरण्य है यहाँ कोई डर तो नहीं बोले गुरुदेव डर नहीं है ऐसी दो चार बार होने के बाद दो चार बार बात की तो गोरख ने सोचा कुछ तो डर है डर की बात है मेरे गुरुदेव डर की बात क्यों कर रहे हैं सन्यासी महात्मा को क्या डर होता है फकीर के पास फकीर क्या फिक्र करता है फकीर होकर फिक्र करता है वो क्या फकीर होता है क्या फिर भी डर की बात करते हैं ना कुछ तो दाल में काला है गुरु गोरखनाथ ने कहा गुरुदेव डर की बात नहीं लेकिन मच्छिंद्रनाथ जी को सोचा दीदी कर्म करने के लिए जाना था बोले गोरख ये मेरी झोली तेरे पास ले लो मैं सोचा दी विधि करके आ जाता हूं पीछे से बोले कोई बात नहीं गुरुदेव आइएगा गुरुदेव की झोली अपने कंधे पे ले ली और मिन्नाथ को लेकर के गोरखनाथ आगे गए पीछे से उनका क्रिया होने के बाद विधि होने के बाद गुरुदेव आए तो गोरख ने देखा मेरे गुरुदेव क्यों ऐसा कर रहे हैं क्यों यहाँ कोई डर है क्या यहाँ कोई डर है क्या फकीर को क्या फिक्र होते हैं फिर भी मेरे गुरुदेव डरते हैं ऐसा क्यों करते हैं तो उनके झोली में झांक के देखा उसमें एक सोने की वीट थी झोली में झांक के देखा तो सोने की वीट थी सोने की वीट तो उसमें देख लिया गोरख ने कहा सन्यासी होकर के झोले में सोने की वीट रखते गुरुदेव ये हमारे किस काम की सोने की वीट निकाल दी और फेंक दी और सोने के वीट के भारो भार जो पत्थर था उसमें डाल दिया परिणाम ऐसा आदेश ध्यान से सुनो मेरे तरफ देखो सब 1 मिनट के लिए आदेश परिणाम ऐसा हुआ
पीठ के बारोबार एक पत्थर उठाया, झोली में डाल दिया। गुरुदेव आए, विद्धि करके झोली उनके पास दे दी। और कहा गुरुदेव ने, गोरख जी गुरुदेव, यहाँ कोई डर तो नहीं है? बोले गुरुदेव आप कोई डर नहीं है। बोले क्यों? क्योंकि डर के पीछे रह गया, डर तो पीछे रह गया। गुरु की कुछ समझ में नहीं आया। गुरु ने कहा कोई बात नहीं, कुछ बोला होगा, ऐसा ही बोल दिया होगा। आगे थोड़े चल के गए। गुरुदेव मछलीनाथ ने कहा, गोरख जी गुरुदेव, यहाँ कोई डर तो नहीं है? बोले बिल्कुल नहीं गुरुदेव, डर की बात ही नहीं है, डर तो पीछे रह गया। ऐसे 2-3 बार कहने के बाद गुरु के समझ में आया गया कुछ तो दाल में काला है। एक झोली में झांक के देखा तो सोने की वीट नहीं थी, वो फेंक दी थी गोरखनाथ ने, और उसके भारों भार पत्थर डाला था। और कहने लगे, हे गोरख, मेरी सोने की वीट कहाँ गई? मैंने फेंक दी गुरुदेव। अरे ऐसा तुमने क्यों किया भाई? गोरक्ष को देश दोषाने देने लगे, बहुत बोलने लगे और रोने लगे। गुरुदेव आप रोते हो सोने के लिए? इस सोने का अपने पास क्या काम है गुरुदेव? अरे बाबा, आणि मग सांगितलं आपल्या देशात जाऊन मला हे सोन्याची वीट मोडून मोठा भंडारा करण्याची इच्छा होती आणि त्याच ठिकाणी अनेक लोकांना अन्नदान करण्याची इच्छा होती, म्हणून सोन्याच्या विटीचा भार वाहत होतो, आता फेकून दिली ते। एवढीच इच्छा ना गुरुदेव? तुम्हाला लोक जेव घालायचे होते, एका सोन्याची इच्छा करताना, इटीची इच्छा करताना, आणि लोक जेव घालण्याची इच्छा असेल तर मी आहे ना गुरुदेव शिष्य। आणि मग त्यांनी सांगितलं मी तुमची इच्छा पूर्ण करतो। अभिमंत्रित भस्म घेतला, अभिमंत्रित केला आणि एका डोंगरावर फेकला आणि गर्भगिरी पर्वतावर फेकल्या तो डोंगरच सोन्याचा झाला। मंत्रे गोरक्ष तात्काळ, सिद्धी योग मंत्रे गोरक्ष तात्काळ, भस्म फेकल्या तात्काळ सोन्याचा डोंगर झाला। सिद्धी योग मंत्रे गोरक्ष तात्काळ, सिद्धी योग मंत्रे गोरक्ष तात्काळ, सोन्याचा केला गर्भगिरी सकळ, सोन्याचा केला गर्भगिरी सकळ, सिद्धी योग मंत्र गोरक्ष तात्काळ, सिद्धी योग मंत्र गोरक्ष तात्काळ, याच ठिकाणी महाराज अलग निरंजन आवाज, आदेश, मागचा आवाज कमी झाला, आदेश, धन्यवाद। परिणाम गोरक्षनाथाने भस्म फेकला, डोंगर सोन्याचा झाला। गुरुदेव एका इटीची काय कथा करता गुरुदेव? सोन्याचा डोंगरच घ्या। अरे तसे नाही रे गोरक्षा, लोकांना जेव घालण्याची इच्छा होती म्हणून विटीचा भार व्हायला सोन्याचा मी। ठीक आहे गुरुदेव, आता लागन तेवढं घे ना। बघ नाही बाबा, मला सोन्याची काय गरज आहे, पण लोकांना देण्याकरता, दान धर्म करण्याकरता ही क्रिया होती, असं आहे का गुरुदेव? मग मी तुमची इच्छा पूर्ण करतो। त्याच ठिकाणी महाराज त्या गर्भगिरी पर्वतावरती गंधर्वाला पाचारण करण्यात आलं। गंधर्व करती 100 किन्नर देव, दानव, दैत्य सर्वांना पाचारण करण्याकरता 33 कोटी देवता, अष्टभैरव, चामुंडा इत्यादी देवतांना पाचारण करण्यात आलं। तर 33 कोटी देवता तिथे आले आणि मग 1 महिना तो भंडारा सुरू झाला। किती दिवस? दिवस नाही हो, आठवडे नाही, महिनाभर अन्नदान सुरू झालं। भगवान शंकराला काही कामं वाटून दिले। शंकर त्या ठिकाणी सगळ्या देवतांना कामं वाटले आणि मग गैनीनाथांना कनकगिरीतून घेऊन आले आणि शंकरांनी सांगितलं, गोरक्षा गैनीनाथांना तू आता दीक्षा दे, मंत्र दे, विद्या दे, कारण निवृत्तीनाथ अवतारामध्ये गैनीनाथच माझ्यावर कृपा करणार आहे आणि तिथून पुढे वारकरी संप्रदाय निर्माण होणार आहे, हे कार्य तुला करावं लागणार आहे गोरक्षा। आणि मग गैनीनाथाला गोरक्षनाथाने दीक्षा दिली, दीक्षांत सोहळा झाला आणि मग मात्र 1 महिना झाल्यानंतर गोरक्षनाथाने सर्व प्रकारची सर्वांची सेवा केली। दक्षिणा द्रव्य देऊन, वस्त्र दान करून, सर्व द्रव्य दान करून सर्व देवतांना विदाई दिली आणि सगळीकडे एकच चर्चा, गोरक्षनाथांचा जय जयकार झाला। गोरक्षनाथ महाराज की जय। आणि आता गोरक्षनाथाने जय जयकार करू लागले, पण शंकर भगवान मोठे देव त्या ठिकाणी सगळे निघून गेले, पण ते नाही गेले। आजही त्या ठिकाणी गर्भगिरी पर्वतावरती मतारदेव म्हणून भगवान शंकराचं स्थान आहे, त्याला वृद्धेश्वर असं म्हणतात, ध्यानात ठेवा। मतारदेव बाबा त्याला वृद्धेश्वर म्हणतात, जाऊन दर्शन घेऊन या एकदा। आज तिथे भगवान शंकर थांबले आणि इकडे मात्र आता त्याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराज तीर्थयात्रेला पुढे निघून जातात आणि सर्व देवता गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ सर्व जात असताना एक घटना घडली महाराज।
तो जो पर्वत होता सोन्याचा, त्याला अदृश्य शक्ती टाकून, अस्त्र टाकून सोन्याचा पर्वताचा रंग सोनेरी भंग केला आणि आता तो सामान्य लोकाला आपल्यासारखा डोंगर दिसू लागला. ही घटना घडली महाराष्ट्रामध्ये गर्भगिरी पर्वतावरती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना माय बाप्पांनो, आणि त्याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराज त्यांची कीर्ती वाढली. आता गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत करत निघाले. आता आजची कथा 9 वाजल्यामुळे इथंच विराम घेऊया. उद्या ठीक 7 वाजता होईल का 15 मिनिटं घेऊ अक्का? बस आदेश तुमचा. उद्या सगळंच होणार आहे. ठीक आहे, आज 9 वाजलेले आहेत आणि आता दुसरा एखादा जन्म पूर्ण नाही होणार म्हणून महाराज आज कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. एखादा विषय पूर्ण नाही झाला की तो नीट कळणार नाही. उद्या मोठी कथा आहे आणि सर्व कथेचा सार आहे. उद्या तुम्ही 6 दिवस कथा ऐकली, उद्या सगळ्यांनी या आणि उद्या त्या कथेचा सार ऐका. सर्वांना धन्यवाद देतो. आज आलेले बहुसंख्येने आपण सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. आरती करता सज्ज व्हा, आरती पेटवा. आदेश अलक निरंजन आदेश.